हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश सर आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड वेगवेगळे टॉपिक आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शिकवत असतो। आजही मराठीतील महत्त्वाचा टॉपिक आज आपण घेऊन आलेलो आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे वाक्यांचे प्रकार। आता वाक्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात, काही अर्थावरून पडतात तर काही त्याच्या स्वरूपावरून देखील पडतात। आपण सर्व वाक्याचे प्रकार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची रिलेटेड माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मिळेल। तसेच वेगवेगळे जे काही टॉपिक आहेत ते देखील शिकवले जातील। तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम अर्थावरून पडणारे प्रकार। आता अर्थावरून पडणारे प्रकार कोणते आहेत तर अर्थावरून पडणारे प्रकार आहेत पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल। सगळ्यात पहिलं वाक्य आहे विधानार्थी वाक्याचं। आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यात फक्त आणि फक्त एकच विधान केलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये एकच क्रियापद आलेलं असतं अशा वाक्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं। आता विधान म्हणजे काय तर एक सिंपल असं स्टेटमेंट की आपण एखादं वाक्य सहज बोलून जाऊ, एखादी सवय असते, हॅबिट असते, ते त्या विधानार्थी वाक्यामध्ये सांगितलं जातं। मी आंबा खातो, गोपाल खूप काम करतो आणि ती पुस्तकं वाचते, अशी 3 वाक्य तुमच्या समोर आहेत। या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, या ठिकाणी एकच क्रियापद आहे, एकच क्रियापद आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एक विधान आहे, ते म्हणजे ते विधानार्थी वाक्य होत असतं। त्यानंतर पहा पुढचा टॉपिक आहे प्रश्नार्थी वाक्याचा। हा टॉपिक खूप सोपा आहे। प्रश्नार्थी वाक्य सर्वांनाच माहीत असतं। प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय तर शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं असतं आणि प्रश्न विचारला जातो, त्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हटलं जातं। फॉर एक्झाम्पल मग कुठलाही प्रश्न असेल तो प्रश्नार्थी वाक्यामध्ये येईल। हे सगळ्यांना समजतच असेल पहा। या ठिकाणी तू आंबा खाल्लास का, तू कोणते पुस्तक वाचतोस, कोण आहे तिकडे, असे हे जे काही आहेत हे प्रश्न विचारले गेलेले आहेत। हे प्रश्नार्थी वाक्याची उदाहरणं आपण म्हणू शकतो। त्यानंतर पुढील पहा उद्गारार्थी वाक्य। आता उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय तर अचानक आपल्या तोंडातून एखाद्या वेळेला एखाद्या सिच्युएशनला आपल्या भावना ज्या असतात, इमोशन जे असतात ते बाहेर पडत असतात आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या शब्दांची मदत घेत असतो। असे भावदर्शक वाक्य जे असतात, भावना दाखवणारी जे काही वाक्य असतात त्यांना उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं। मग भावना कोणत्या असतील, आनंदाची भावना असेल, आश्चर्याची भावना असेल, भीतीची भावना असेल, या भावना आपल्याला व्यक्त करण्यासाठी काही शब्दांची मदत घ्यावी लागते आणि ते शब्द उद्गारार्थी वाक्यामध्ये आलेली असतात। फॉर एक्झाम्पल पहा, अबव केवढा मोठा हा साप, त्याला असंही म्हणू शकतो आपण। आपण म्हणत असतो बापरे केवढा मोठा हा साप, म्हणजे या ठिकाणी भीतीदायक अशी भावना जी आहे ती आपली समोर येत असते। कितीही गर्दी, आश्चर्य दाखवलेलं आहे, शाबास UPSC पास झालास, हे आनंद दर्शवणारं शाबासकी देणारं वाक्य आहे। म्हणजे या इमोशन जे आहेत त्या इमोशन या वाक्यांच्या माध्यमातून बाहेर पडत असतात। त्यानंतर पुढचा टॉपिक आहे पहा होकारार्थी वाक्याचा। आता होकारार्थी वाक्य म्हणजे काय तर होकारार्थी वाक्यामध्ये होकार दर्शवलेला असतो। मला अभ्यास करायला आवडते, रमेश जेवण करत आहे, मला ही परीक्षा पास व्हायची आहे, असे जे काही 3 वाक्य आहे या 3ही वाक्यामध्ये आपल्या लक्षात येईल की एक हे पॉझिटिव्ह वाक्य आहे। मग पॉझिटिव्ह वाक्यांनाच होकारार्थी वाक्य असं म्हटलं जातं। हे देखील खूप सोपं आहे ओळखण्यासाठी। त्यानंतर पुढचं आहे पहा नकारार्थी वाक्य। या नकारार्थी वाक्यामध्ये काय दाखवलं जातं तर नाही, नको असे शब्द आलेले असतात, म्हणजे नकार दर्शवणारे निगेटिव्ह सेंटेन्सेस याला आपण म्हणत असतो। ज्या वाक्यामधून नकार दर्शवला जातो त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात। फॉर एक्झाम्पल मी क्रिकेट खेळत नाही आणि मला कंटाळा आवडत नाही, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी काय केलं जातं नकारार्थी वाक्य असतात की त्याच्यामध्ये निगेटिव्ह वाक्य असतात। त्यानंतर पुढचं आहे स्वार्थी। हे खूप महत्त्वाचे आहे, इथून खरे महत्त्वाचे टॉपिक सुरू होतात पहा स्वार्थी वाक्य। आता स्वार्थी म्हणजे काय तर यामध्ये केवळ आणि केवळ काळाचा बोध झालेला असतो। फक्त काळ समजतो आपल्याला, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, याच्यामधून कुठल्याही प्रकारची इतर माहिती आपल्याला मिळत नाही, फक्त आणि फक्त काळ समजतो, त्याला म्हटलं जातं स्वार्थी वाक्य। हे तुमच्या लक्षात आलं असेल। मग मी चहा पितो वर्तमान काळ आहे, मी चहा पिलो किंवा मी चहा पिला हे भूतकाळ आहे आणि मी चहा पिणार हे भविष्यकाळ आहे, म्हणजे अशा पद्धतीने हे काळ दर्शवणारी वाक्य असतात, त्यांना स्वार्थी वाक्य म्हटलं जातं। त्यानंतर पुढे आहे पहा आज्ञार्थी वाक्य। आता आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणायचं की ज्यामध्ये काय केल्या जातात तर आज्ञा दिल्या जातात, ऑर्डर त्याला आपण म्हणतो। आशीर्वाद असेल, विनंती असेल, उपदेश असेल, प्रार्थना असेल, अशा गोष्टींचा बोध ज्यातून होईल त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात। पहा उदाहरण दिलेले तो दरवाजा बंद कर आज्ञा आहे, देव तुझे भले करो आशीर्वाद आहे, कृपया शांत बसा ही विनंती करण्यात आलेली आहे आणि देवा मला पास कर ही प्रार्थना आहे। म्हणजे असे वाक्य आज्ञार्थी वाक्याची उदाहरणं
असतात. त्यानंतर पुढचं आहे पहा विद्यार्थी वाक्य. एक्झामला खूप वेळा या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी वाक्य म्हणजे काय, तर जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या स्वरूपावरून किंवा रूपावरून तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हटलं जातं. आता आपल्याला हे सगळं काही ध्यानात ठेवण्याची आवश्यकता नाही, परंतु या विद्यार्थी वाक्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट नेहमी ध्यानात राहू द्या. वा, वी आणि वे असे शब्द त्या ठिकाणी आलेले असतात. वा, वी, वे. वा, वी, वे याच्यावरून तुम्ही समजून जा की हे वाक्य नेहमी कशाचं असणार आहे, तर विद्यार्थी वाक्याचं असणार आहे. मग या ठिकाणी पहा, आई वडिलांची सेवा करावी, तू पास होशील असे वाटते, शक्यता आहे, ते काम फक्त सचिनच करू शकतो, योग्यता दाखवलेली आहे, आणि तू माझ्यासोबत यायला हवे असे मला वाटते. या ठिकाणी काय आहे, तर इच्छा आहे. तर हे उदाहरण कशाचे आहेत, विद्यार्थी वाक्याचे आहेत. त्यानंतर 9वा प्रकार आहे पहा संकेतार्थी वाक्य. आता संकेतार्थी वाक्य म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जर तर असा अंदाज लावला जातो, संकेतचा अर्थच होतो अंदाज. मग अंदाज लावला जातो की जर चांगला अभ्यास केला तर पास झालो असतो. आता या वाक्यामध्ये पहा, लक्षात येईल तुमच्या पहिलं वाक्य या ठिकाणी, जर अभ्यास केला असता तर पास झालो असतो. म्हणजे जर आणि तर असे डिपेंड असलेली वाक्य या ठिकाणी आलेली असतात. पाऊस पडला तर पीक चांगले येईल, गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता, जर काळे ढग आले असते तर जोरदार पाऊस झाला असता. असे हे काय आहेत, वाक्याचे महत्त्वाचे प्रकार. त्यानंतर स्वरूपावरून पडणारे प्रकार हे 3. याच्यावरती कायम एक्झामला प्रश्न विचारले जातात. मग याच्यामध्ये पहिला आहे केवळ वाक्य. केवळ वाक्य आपण म्हणूयात, त्यानंतर पुढचा टॉपिक आहे पहा स्वरूपावरून पडणारे प्रकार, केवळ वाक्य. ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं. थोडक्यात काय, तर ध्यानात ठेवायचं एक कर्ता आणि एक क्रियापद त्या ठिकाणी आलेलं असतं. राम आंबा खातो, या वाक्यामध्ये खातो हे एकच क्रिया झालेली आहे. संदीप क्रिकेट खेळतो, या वाक्यामध्ये एकच क्रिया झालेली आहे. म्हणजे या वाक्यांना आपण केवळ वाक्य असं म्हणणार आहोत. सोपं आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे बा संयुक्त वाक्याचा. मग संयुक्त वाक्य म्हणजे काय, तर संयुक्त वाक्य म्हणजे जेव्हा वाक्यात 2 किंवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभ्यान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे पहा संयुक्त वाक्याचा. संयुक्त वाक्य म्हणजे काय, तर जेव्हा वाक्यामध्ये 2 किंवा अधिक वाक्य असतात, म्हणजे 2 वाक्य असलीच पाहिजे, पण ती 2 वाक्य वेगवेगळ्या अर्थाची असतात. म्हणजे पहा, विजा चमकू लागल्या, या ठिकाणी उदाहरण तुमच्या लक्षात येईल पहा, विजा चमकू लागल्या हे एक सेपरेट वाक्य आहे. पावसाला सुरुवात झाली हे देखील सेपरेट वाक्य आहे. आणि ते जोडण्यासाठी एका उभ्यान्वयी अव्ययाचा आपण या ठिकाणी वापर केला, ते आहे आणि. म्हणजे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. भारतात काळा पैसा आला हे एक सेपरेट वाक्य आहे. आणि भारतात बेकारी वाढली हे एक सेपरेट वाक्य आहे. इथं बेकारी झालेलं आहे, समजून घ्या ते. मग असे 2 सेपरेट वाक्य असतील आणि त्यांना उभयान्वयी अव्ययाने जर जोडलं गेलं तर ते उदाहरण असतं संयुक्त वाक्याचं. आता मिश्र वाक्य खूप महत्त्वाचं आहे, शेवटचं आणि खूप महत्त्वाचा असा हा टॉपिक मिश्र वाक्याचा. मग मिश्र वाक्य म्हणजे काय, तर 2 वाक्य असतात परंतु एक महत्त्वाचं वाक्य आणि एक दुसरं त्याच्यावरती अवलंबून असलेलं वाक्य. त्यासाठी शब्द वापरले जातात प्रधान वाक्य किंवा गौण वाक्य. आता हे शब्द ध्यानात नाही ठेवले तरी चालतील, तुम्ही असं लक्षात ठेवा, हे एक महत्त्वाचं वाक्य आहे आणि एक दुसरं त्याच्यावरती अवलंबून असलेलं वाक्य आहे, त्याला मिश्र वाक्य असं म्हणायचं. मग नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला, या ठिकाणी उदाहरण पहा, नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला, तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली, रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला. म्हणजे या वाक्यांमध्ये जर पाहिलं तर नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला होता. शहरात जाण्याचं कारण काय, तर नोकरी मिळणं. तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली, नोकरी मिळण्याचं कारण काय, तो शहरात गेला. रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला, भारत जिंकण्याचं कारण काय, तर रोहित शर्मा चांगला खेळला. म्हणजे एक वाक्य अवलंबून असेल त्याला मिश्र वाक्य असं म्हटलं जातं. ही झाली वाक्यांचे प्रकार. हे महत्त्वाचे आहेत आणि हेच प्रकार एक्झामला विचारले जातात. आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वाक्याचे सर्व प्रकार समजले असतील. या ठिकाणी मी फक्त कल्पना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जशा तुमच्या स्पर्धा परीक्षा जवळजवळ म्हणजे सुरू होतील किंवा नवीन वर्ष सुरू होईल त्यावेळेस आपण काय करणार आहोत, याच्यावरती सेपरेट असे टॉपिक घेणारच आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू
नका. येणाऱ्या काळामध्ये देखील आपण असेच वेगवेगळे टॉपिक या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास शिकवणार आहोत. तर भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.